लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो. त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे. एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीने जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत नाही. अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे. मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही, अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी बघा. आज 3 मे शनिवार आहे. आज आणि उद्या परवा शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस वाटप होणार. आदिती तटकरे मॅडम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. आत्ताच दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. चेक हा बँकेमध्ये सबमिट झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना सरकार आणखी एक गिफ्ट देणार आहे. उशीर झाल्याबद्दल माफ करा, परंतु आता एप्रिल आणि मे महिन्याचे 2 हप्ते एकत्रित वाटप सुरू झालेलं आहे. आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींना साडीसुद्धा वाटप होणार आहे. अक्षय तृतीयेनिमित्त साडी वाटप होणार होती, ती अजून झालेली नाही, तर तीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. बघा, 3, 4, 5 असे 3 दिवस वाटप होणार आहे. रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणींना हे सगळं वाटप होणार आहे. याची यादी लागलेली आहे. टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला यादीसुद्धा सांगणार आहे, कुठे बघायचं आहे नाव वगैरे, आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही त्यांचे नावसुद्धा कुठं असणार हे सुद्धा सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला किती रुपये मिळणार, कारण आजपासून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 आणि मे महिन्याचे 1500 असे 3000 रुपये आणि भरपूर लाडक्या बहिणींना बघा मागचे हप्तेसुद्धा मिळणार आहेत. आज मोबाईलवरती खडाखड 3 ते 4 मेसेज येणार आहेत. 25,000 रुपयांचं अनुदान हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. सोबतच एक मोठं गिफ्ट आहे ज्याची लाखोमध्ये किंमत आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगतो आहे. येत्या 48 तासात लाडक्या बहिणींना 3000 रुपये एप्रिल आणि मेचे, सोबत गॅस सिलेंडरचे 2400 आणि सोबतच घरकुल योजनेचे 2.5 लाख रुपये सुद्धा मिळणार आहेत.
घरकुल योजनेसाठी जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर अर्ज करा. बघा, घरकुलसाठी तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती इथे जाऊन अर्ज करायचा असतो. तुम्ही जर अजून घरकुल योजनेसाठी अर्ज केला नसेल तर करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही जवळपास 2,50,00,000 लाडक्या बहिणींना वाटप हे करणार आहोत. त्याचं जे 3,990 कोटी रुपये जे आहेत ते बँकेत जमा झालेले आहेत. अतिशय आनंदाची बातमी आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना हे सांगितलेलं आहे. आता जे आपले लाडके भाऊ आहेत एकनाथ शिंदे हे म्हणले आहेत की उशीर झाल्याबद्दल माफ करा, परंतु कोणीही टेन्शन घेऊ नका. कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसेही आम्ही ठेवणार नाही, कोणालाही आम्ही याच्यापासून वंचित करणार नाही. लाडकी बहीण योजना भरपूर जण म्हणत आहेत की बंद झालेली आहे, परंतु असं काही नाही. लाडकी बहीण योजना आज बंद होणारही नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं कुणीही टेन्शन घ्यायचं कारण नाही. लाडकी बहीण योजना कधीच बंद देखील होणार नाही. भरपूर लाडक्या बहिणींना आम्ही पैठणी साडी वाटपसुद्धा करणार आहोत. आता ते कोणत्या बहिणींना मिळणार हे तुम्हाला सांगतो. ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना साडी वाटप होणार आहे. अशाच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसेसुद्धा मिळणार आहेत, कारण नवीन नियम आलेले आहेत. नवीन नियमानुसार लाडक्या बहिणींना माध्यमांशी बोलताना स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. आता तर कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला सांगतो. आता सुरुवातीला 15 जिल्हे आहेत जे आज वाटप होणार आहेत. उद्या 15 जिल्हे आणि परवा दिवशी 15 जिल्हे राहिलेले 7-8 जिल्हे हे असे होणार आहेत. बघा, सुरुवात जी आहे ती पुणे, ठाणे, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे. सोबतच आपण जर बघितलं तर भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मागचे हप्ते आलेले नाहीत. अशा मागच्या लाडक्या बहिणींनासुद्धा हे वाटप जे आहे ते होणार आहे. तर टेन्शन घेऊ नका. भरपूर लाडक्या बहिणींना मागचे राहिलेले हप्ते सोबत पुढचे हप्ते असे सगळे वाटप होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला कोणत्या बँकेत पैसे येणार, तर बघा बँकेचे नावं तुम्हाला सांगतो मी. जसं की SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, पोस्टाचं खातं असेल, अशा बँकेमध्ये चेक हा डिपॉझिट झालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2 कामं करायची आहेत. आपलं आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे का नाही हे बघायचं आहे. आपला मोबाईल नंबर ॲक्टिव्ह आहे का नाही बघायचं आहे. बँक खातं चालू आहे का नाही हे चेक करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या मोबाईलवरती मेसेज आले आहेत का हे पटापट कमेंट करा. कोणाकोणाला पैसे आलेले आहेत, कारण आज खटाखट 3,000 रुपयांचे 2-3 मेसेज तुम्हाला पडणार आहे. सोबत 25,000चं अनुदानसुद्धा मिळणार आहे. लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा ही झालेली आहे. त्यामुळं कुणीही टेन्शन घ्यायचं कारण नाही. भरपूर लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणारच, सोबतच गिफ्टसुद्धा मिळणार. ते सुद्धा 2.5 लाख रुपयापर्यंत जे घरकुल आहे ते लाडक्या बहिणीसाठी सरकार देणार आहे. अशी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहत आहोत. त्यामुळं कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही त्यांनी पटापटा कमेंट्स करा. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कोणती आहे ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाहीत. आता तुमचं नाव यादीत आहे की नाही कसं बघायचं, तर ग्रामपंचायत आणि अंगणवाडीमध्ये तुमचं नाव हे 100% असेल तर जाऊन यादीमध्ये नाव बघा. जर यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा.